नमस्कार मित्रांनो, एम आर नरसिंह भाषण मित्र या यूट्यूब चॅनल सर्वांच्या स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला वास्को द गामा हा आपल्या भारतामध्ये कसा आला होता याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. मित्रांनो, वास्को द गामा हा आपल्या भारतामध्ये तो पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाचा प्रवास म्हणजे 8 जुलै 1497 पासून त्यांनी लिब्झन शहरातून आपल्या चार जहाजासह त्यांनी 170 सहकार्यांसोबत त्यांनी प्रवास सुरू केला. मित्रांनो, त्याने केप ऑफ गुड हॉपच्या मार्गाने त्यांनी दक्षिण टोकावर त्यांनी वळसा करून तो आफ्रिकेच्या किनाऱ्यावर त्यांनी कलिकत बंदर येथे मलिद्न बंदर आणि त्यांनी हिंदी महासागरातून आपल्या भारतामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो भारतात का आला म्हणजे तो आपल्या भारतामध्ये मांसाचे शोध आणि इतर व्यापाऱ्यांसाठी तो आपल्या भारतामध्ये त्यांनी प्रवास घेतला. सर्वात पहिल्यांदा तो आला होता. मित्रांनो, भारतात त्यांचे आगमन म्हणजे 20 मे 1498 मध्ये आपल्या भारतामध्ये आला होता. 1498 मध्ये आपल्या भारतामध्ये प्रवास केला. मित्रांनो, तो सर्वात अगोदर आपल्या कालिकत बंदर येथे उतरला होता. कालिकत बंदरावर उतरल्यावर त्यांना राजा झामेरियन यांनी सर्वात अगोदर स्वागत केले होते.